नमस्कार मित्रांनो. आज आपण स्टील रेन्फोर्समेंटचे बीमचे राहिलेले प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर सगळ्यांनी लक्ष द्यावे. वर्क आउट द क्वांटिटीज ऑफ प्लेन स्टील फॉर द बीम इन फॉलोइंग अँड प्रिपेअर बार बेंडिंग शेड्यूल. ओव्हरऑल लेंथ ऑफ द बीम दिलेलं आहे 4 मीटर. गिवन डाटा ओव्हरऑल लेंथ ऑफ द बीम किती दिलेलं आहे 4 मीटर. 4 मीटर म्हणजे 4000 mm. 4 मीटर म्हणजे 4000 mm. मेन बार्स, टोटल नंबर ऑफ मेन बार्स आहे 4. त्याच्यातले 2 बारे त्याच्यातले नंबर ऑफ मेन बार्स आहे 4. 12 mm डायमीटरचे. आउट ऑफ पिच 2 बेंटअप आहे आणि 2 स्ट्रेट आहे. 2 बेंटअप बार आहे आणि 2 स्ट्रेट बार आहे. बीमची साईज किती आहे 230. बीमची साईज किती आहे 230 इंटू 300. अँचोर बार आपला अँकर बार किती दिलेले अँकर बार 2 दिलेले 2 बार्स ऑफ 10 mm डायमीटर आणि स्टिरअप दिलेले 6 mm डायमीटरचं. तर आपल्याला काय करायचंय बार बेंडिंग शेड्यूल तयार करायचंय. हे अँकर बार आणि हे मेन बार मध्ये दोन्ही येते बेंटअप आणि स्ट्रेट. तर सगळ्यात पहिले लेंथ ऑफ स्ट्रेट बार. सगळ्यात पहिले काय घेतात मित्रांनो लेंथ ऑफ स्ट्रेट बार. तर व्हॉट इज द फॉर्म्युला TL -2 इंटू कव्हर प्लस 18 डायमीटर. टोटल लेंथ किती आहे 4000 -2 इंटू कव्हर किती आहे मित्रांनो. कव्हर ऍझ्युम करायचं 15 किंवा 20चं कव्हर ऍझ्युम करा. 20 आपण बीम मध्ये 20च केलं ना. 25 20 चालतं किती केलं तर चालतं. 25 प्लस 18 इंटू 12 किती येतं हे किती 4166 म्हणजे 4.166 मीटर. आणि 4166 mm. नंतर लेंथ ऑफ स्ट्रेट बार झाल्यानंतर पुढचं आहे लेंथ ऑफ बेंटअप बार. तर बेंटअप बार किती आहे मित्रांनो बेंटअप बार लेंथ ऑफ बेंटअप बार TL -2 इंटू C प्लस 18 डायमीटर प्लस 0.42D इंटू 2 0.42D इंटू 2. TL किती आहे 4000 -2 इंटू 25 प्लस 18 इंटू 12 प्लस 0.42 इंटू D किती आहे मित्रांनो D इथं काढून घेऊ आपण. याला एक तर D डॅश म्हणा किंवा काहीतरी म्हणा. हे पहा D मध्ये हे 300 mm आहे. तर 300 मधून कव्हर मायनस करायचं 2 इंटू 25 250 किती येतं हे 250 इंटू 2 किती येतं मित्रांनो लेंथ ऑफ बेंटअप बार किती येतं 4376 mm म्हणजे 4.376 मीटर. 4.376 मीटर. नंतर बघा मित्रांनो लेंथ ऑफ बेंटअप बार झाल्यानंतर काय लेंथ ऑफ अँकर बार. लेंथ ऑफ अँकर बार मध्ये TL -2C जे 2 इंच कव्हर प्लस 18 डायमीटर. टोटल लेंथ किती आहे 4000 मायनस कव्हर कितीच आहे 25 प्लस 18 अँकर बारची डायमीटर किती आहे 10 किती येतं सांगा फास्ट. 4130 mm म्हणजे 4.13 मीटर. 4.13 मीटर हे झालं
लेंथ ऑफ अँकर बार झाल्यानंतर नंबर ऑफ स्टिरप्स, लेंथ ऑफ स्टिरप्स, लेंथ ऑफ स्टिरप्स, लेंथ ऑफ स्टिरप. व्हॉट इज द फॉर्म्युला? 2 इन ब्रॅकेट ए प्लस बी प्लस 24 डायमीटर. हा, 2 इन ब्रॅकेट कव्हर मायनस करायचे. 50चं कव्हर 25 म्हणजे दोन्ही 50चं कव्हर मायनस करायचं. ए किती येईल? 230 मायनस 50 180 आणि 300 मायनस 50 किती येईल? 250. 180 प्लस 250 प्लस 24. सिरपचं डायमीटर किती दिलेलं आहे? 6च असतं जवळपास, कारण की प्लेन बार वापरतो मित्रांनो आपण, तर 6 असतं. प्लेन बार वापरतो तर किती असतं? 6. तर किती येतं हे बघा फास्ट. 6च दिलेलं आहे ना. हा, किती? 1004 mm म्हणजे 1.004 मीटर. नंतर नंबर ऑफ स्टिरप्स किती वापरायचे? नंबर ऑफ स्टिरप्स, नंबर ऑफ स्टिरप्स, नंबर ऑफ स्टिरप्स किती वापरायचे? त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे TL मायनस 2C डिवायडेड बाय स्पेसिंग प्लस 1. टोटल लेंथ किती आहे? 4000. हा, 2 इंटू कव्हर कितीच आहे? 25. हा, स्पेसिंग किती दिलेली आहे? 150. प्रॉब्लेम मध्ये दिलेली स्पेसिंग किती येते? नंबर ऑफ स्टिरप्स 28. नंबर ऑफ स्टिरप्स 28 नंबर्स. हा, नंबर ऑफ स्टिरप झाल्यानंतर मित्रांनो, नंतर काय करायचं? बार बेंडिंग शेड्यूल बनवायचं. म्हणजे टेबल. बघा मित्रांनो, आता बार बेंडिंग शेड्यूल बनवूया. 1 2 3 4. हा, डिस्क्रिप्शन मध्ये पहिले मेन बार मध्ये स्ट्रेट बार, स्ट्रेट बार, बार, नंतर बेंटअप बार, बेंटअप, नंतर अँकर, नंतर स्टिरअप, स्टिरअप्स. हा, शेप्स. हा, हा, नंबर ऑफ बार्स किती आहे? मेन बार 2 आहे, बेंटअप बार 2 आहे, अँकर बार पण 2च आहे ना. अँकर बार 2 आहे, स्टिरप्स किती आले? 28. 28. डायमीटर किती आहे? मेन बारचं 12, अँकर बेंटअप बारचं 12, अँकर बारचं 10, स्टिरपचं किती आहे? 6. लेंथ ऑफ बार, लेंथ ऑफ बार किती आलेलं आहे? 4 पॉईंट, सांगा तुम्ही सांगा. 4.16. नंतर याचं 166, नंतर याचं 4.376, नंतर 4.130. करेक्ट आहे ना आपल्या ते? नंतर ह्याचं 1.004. हा, लक्ष द्या. टोटल लेंथ कसं काढतात? 2 इंटू गुणाकार करायचं फास्ट. 8.332. नंतर 8.75, 8.752. नंतर 8.26. नंतर 28 गुणिले 1.004, 28.11. वेट कसं काढायचं रे? डायमीटरचा स्क्वेअर भागिले 162. डायमीटर हे येतं 0.89, हे येतं 0.89, हे येतं 0.62 आणि हे येतं 0.22. हा, तर आता काय करायचं? वेट, वेट आणि कशाचा गुणाकार करतो आपण? टोटल लेंथ. कशाचं करतो? वेट आणि टोटल लेंथचा गुणाकार म्हणजे टोटल वेट येतं. फास्ट सांगा किती?
7.42. नंतर दुसऱ्याचं 7.7. पटकन सगळं 7.8. बोल ना फटाफट. तिसरा 5.12. चौथं 1.004 इंटू 0.22. 6.18. याचं टोटल वेट किती आहे? 5 सांगा. 5 सांगा. 26.504 kg तुम्हाला स्टील लागत. हा, एक बीम बनवायला तुम्हाला एवढं स्टील लागत. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट प्रॉब्लेम पुढच्या ह्याच्यात बघू.